सवाई नाला इथं केलेल्या कारवाईमध्ये 2 कुख्यात दहशतवादी ठार झाल्याचं कळतंय। लष्कर-ए-तोयबाचे वकास आणि हसान हे दहशतवादी ठार झालेत। सवाई नाला इथं ही कारवाई केली गेली आणि त्यामध्ये हे 2 कुख्यात दहशतवादी ठार झालेत। लष्कर-ए-तोयबाचे वकास आणि हसान या दोघांनाही कंठस्नान घातलं गेलेलं आहे। सोमेश कोलगेकडे जाऊयात। सोमेश, आता जसजशी नावं समोर येतायत तसतसा हा एअर स्ट्राईक किती यशस्वी झाला हे कळतंय। सवाई नालामध्ये नेमकं काय झालं? नक्कीच मुझफ्फराबाद येथे झालेल्या या जो हल्ला होता त्या भारताने दिलेल्या प्रत्युत्तरामध्ये जे वकास आणि हसन असे हे 2 लष्कर-ए-तैयबाचे मोठे कमांडर मारले गेलेले आहेत। एकतर यावेळेसच्या सर्जिकल स्ट्राईकचं वैशिष्ट्य असं आहे की विशेष म्हणजे त्या पाक ऑक्युपाईड काश्मीरमध्ये किंवा ज्या ठिकाणी या टेररिस्टचे लॉन्च पॅड आहेत त्या ठिकाणी असणाऱ्या त्यांच्या प्रशिक्षण केंद्रांवरतीच थेट मिसाईल डागण्यात आले होते। त्याचा परिणाम असा झाला की या सर्व दहशतवादी संघटनांचे प्रमुख कमांडर यांचे सगळे म्होरके हे ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी भारतीय लष्कराने आता मिसाईल स्ट्राईक केलेला आहे। त्यामुळे आता जी माहिती येते त्यामध्ये हळूहळू एक एक नवी नावं समोर येत आहेत। जसं आपण थोड्या वेळापूर्वी पाहिलं की मौलाना मसूद अझहरच्या 11 दहशतवादी त्याच्या कुटुंबीय सदस्यांना जीव गमवावा लागला। त्याच्यानंतर जर आपण आता पाहिलं तर लष्कर-ए-तैयबाचा वकास आणि हसन हे 2 प्रमुख कमांडर ज्यांची खूप मोठी भूमिका आहे काश्मीरमध्ये इन्फिल्ट्रेशन घडवण्यामध्ये, काश्मीरमध्ये घुसखोरी करण्यामध्ये आणि काश्मीरात दहशतवादी ट्रेन करून पाठवण्यामध्ये, या दोघांनाही कंठस्नान घातलं गेलेलं आहे। त्यामुळे जसजसे याविषयीचे अधिक डिटेल्स तपशील समोर येत जातील तसतसं जर आपण पाहिलं तर आपल्याला अनेक नवनवी नावं आणि अनेक प्रमुख कमांडर हे यामध्ये मारले गेले असं म्हणता येईल। आपल्याला आठवते की पंतप्रधान नरेंद्र मोदी जे म्हणाले होते की केवळ या हल्ल्यात सहभागी असलेले दहशतवादी नाही तर त्यामागचे मास्टरमाइंड त्यांचे जे पोषण करतात, आश्रयदाते आहेत, त्या सगळ्यांवरती स्ट्राईक केला जाईल आणि त्या सगळ्यांना धडा शिकवला जाईल असं मोदींनी सांगितलेलं होतं। सोमेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर सध्याची अपडेट, लष्कर-ए-तोयबाचे वकास आणि हसान हे 2 दहशतवादी सवाई नाला इथं केलेल्या कारवाईमध्ये ठार झालेले आहेत। आपण पुन्हा एकदा जाऊयात सतीश ढगे सरांकडे। सर, सध्या पाकिस्तानची अवस्था अशी आहे की आभाळ फाटलं तर ठिगळं कुठे लावायची, कारण का कूटनीतीच्या माध्यमातून भारत पाकिस्तानची कोंडी करायचा प्रयत्न करतोय, आंतरराष्ट्रीय पातळीवरून दबाव सुद्धा आहे आणि आता हा एवढा मोठा एअर स्ट्राईक जो पाकिस्तानचं नाक कापल्यासारखं आहे, या मुद्द्यावर आपण बोलूया। सध्या आपण दृश्य पाहतोय वकास आणि हसान या 2 दहशतवाद्यांची ज्यांचा सवाई नाला हल्ल्यामध्ये मृत्यू झालेला आहे, त्यांना कंठस्नान घालण्यात आलेलं आहे। हे 2 कुख्यात दहशतवादी, जसं सोमेशने सांगितलं की काश्मीरमध्ये अस्वस्थता निर्माण करण्यामध्ये हे 2 दहशतवादी कायम आघाडीवर असायचे। त्यांचा सवाई नाला इथं केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये, सवाई नाला मुझफ्फराबादमध्ये त्या एअर स्ट्राईकमध्ये या दोघांचाही मृत्यू झाला, या दोघांचाही खात्मा झालेला आहे। आणि यानंतर पुन्हा एकदा सतीश सरांकडे जाऊयात की सर, 3ही पातळीवरती पाकिस्तानची कोंडी होतीये, कूटनीती केली जाते, सिंधू जलकरार रद्द केला गेलाय, आंतरराष्ट्रीय दबाव आहे आणि आता पाकिस्तानचं नाक कापलं गेलं, एवढा मोठा एअर स्ट्राईक झालाय। पाकिस्तान रिटॅलिएट करू शकतो का? तेवढी शक्ती त्यांच्याकडे आहे का? आणि जर करायचं ठरवलं तर कशा पद्धतीनं करू शकतो? पाकिस्तानची आर्थिकदृष्ट्या आणि सामरिकदृष्ट्या नक्कीच कुवत नाहीये, अवकात नाहीये भारतासमोर त्या ठिकाणी युद्ध करण्याची। पण असं जरी असलं तरी त्यांची जी मानसिकता आहे, 1970च्या दशकामध्ये त्यांचे जे जनरल होते त्यांनी त्या ठिकाणी विधान केलं होतं की आम्ही गवताचे पाते खाऊ पण आम्ही जे आहे भारताविरुद्ध 1000 वर्ष लढत राहू। अशा प्रकारचा भारतद्वेष त्यांच्या मनामध्ये असल्यामुळे नक्कीच त्यांची अवकात जरी त्या ठिकाणी नसली, सामरिक सामर्थ्य जरी नसलं तरी तो भारताविरुद्ध लढण्याचा प्रयत्न करेल। आणि नक्कीच ज्या प्रकारची नाचक्की त्यांची झालेली की सो कॉल्ड सिक्युरिटीच्या मोडमधून जे आहे ते हाय सिक्युरिटी मोडमध्ये असताना सुद्धा भारतानं अतिशय प्रोफेशनली नेमकं जे अटॅक आपल्याला करायचं होतं त्याच टार्गेट्सला आपण अटॅक करू शकलो आणि म्हणून त्या अनुषंगानं तो रिटॅलिएट करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल। माझ्या मते आता जी पुढची रात्र असणार आहे त्या ठिकाणी एरियल स्ट्राईकच्या माध्यमातून किंवा ड्रोन स्ट्राईकच्या माध्यमातून तो हल्ले करण्याचा प्रयत्न करेल। खरोखरच क्षमतेच्या अनुषंगानं आपण जर पाहिलं तर पाकिस्तानकडे मिसाईल्स नक्कीच आहेत ज्या भारताच्या कुठल्याही शहराचा वेध घेऊ शकतात, पण त्यांच्याकडे क्षमता जरी असली तरी भारत सुद्धा पूर्ण त्या ठिकाणी तयार आहे। मग कशा प्रकारचं हे रिटॅलिएशन त्यांचं येतं, कशा प्रकारचं एस्केलेशन होतं, यावर जे आहे सो कॉल्ड या युद्धाची दिशा त्या ठिकाणी निर्धारित राहणार आहे। पण 4 दिवसापेक्षा सुद्धा जास्त पुरेल एवढा त्यांच्याकडे युद्धाशी संबंधित शस्त्रास्त्र किंवा
दारुगोळा त्यांच्याकडे उपलब्ध नाहीये. चायना कशा प्रकारे या ठिकाणी भूमिका अदा करतो, जो प्रत्यक्षरित्या युद्धामध्ये उतरण्याची शक्यता खूप कमी आहे, पण चायनाचा कसा रोल असतो हे सुद्धा भविष्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहणं आवश्यक आहे. हे झालं मिलिटरीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. आणि ज्या प्रकारे आपण आरपारची लढाई म्हणतोय, म्हणजे फक्त काही हल्ले करणं नाही, काही टेररिस्टला मारणं किंवा टेररिस्ट लॉन्च पॅड उद्ध्वस्त करणं नाही, त्यांचे जे आका आहेत त्यांच्या कमांडरला मारणं. आणि त्याच बातम्या आपल्याकडे येत आहेत की मग हाफिज सईद आणि त्याच्याशी संबंधित जे महत्त्वाचे त्याचे काही जे लष्कराशी संबंधित त्याच्या टेररिस्ट ऑर्गनायझेशनशी संबंधित जे ऑपरेशनल कमांडर आहेत त्यांचा आपण खात्मा केलेला आहे. असे आका तर आपल्याला त्यांना टिपायचंच आहे. ISI पाकिस्तानचं लष्कर याला सुद्धा कसा पायबंद घालता येईल हे आपल्याला बघायचं आहे. आणि त्याच्या सोबतीलाच आंतरराष्ट्रीय जनमत आपल्या विरोधात जाऊ नये म्हणून आपण ती पार्श्वभूमी तयार केली. मागच्या 2 आठवड्यामध्ये 100 पेक्षा सुद्धा जास्त देशांसोबत आपल्या मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सच्या प्रतिनिधींनी चर्चा केली, ज्यामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका डॉक्टर S जयशंकर यांची त्या ठिकाणी राहिली. म्हणूनच अमेरिका, रशिया सारखं राष्ट्र, अरब राष्ट्र आपल्या बाजूला उभे आहेत. आणि ही राष्ट्र आता जनमत आपल्या बाजूला असल्यामुळे पाकिस्तानला न्यूक्लिअर वॉरकडे जाण्यापासून बरोबर आहे. परावृत्त या करू सगळ्याच शकतील. मुद्द्याच्या अनुषंगानं पाकिस्तानची कितपत तयारी आहे किंवा त्यांची युद्ध सज्जता किती आहे, या सगळ्याच्याच अनुषंगानं पुढचा काळ अत्यंत महत्वाचा आहे. सर, अनेक मुद्दे ज्यावर सविस्तर चर्चा करता येईल, पण तुर्तास धन्यवाद, आपण सविस्तर मार्गदर्शन केलं त्याबद्दल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.